नमस्कार, मी सचिन कुटे। आता जस्ट माझ्यासोबत एक घडलेला किस्सा सांगतो तुम्हाला। मी साईनगर आर्वी येथे राहतो, म्हणजे मेन बसस्टॉप जे आहे आर्वीचं, त्या बसस्टॉपच्या बाजूला समजा माझं घर आहे। तिथून तिथून मी निघालो माझ्या फॅमिलीला घेऊन। मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता, तर वाढदिवसाला जायसाठी मी फॅमिलीसोबत निघालो। तर झालं असं की येताना वर्धा रोडवर पोलीस चेकिंग, जे ट्रॅफिक चेकिंग जे म्हणतो ते सुरू आहे। तिथे जवळपास 10-12 पोलीस लोक उभे आहेत आणि बॅरिगेट लावलेले आहेत। तर त्यांनी मला थांबवलं आणि मी सीट बेल्ट लावला नसल्यामुळे मला त्यांनी 1000 रुपयाची चलान दिली। तर मी त्यांना विचारले की अचानक, म्हटलं हे कसं काय, आजपर्यंत तर मी आर्वीत बघितलं नाही, अचानक कसं काय सुरू झालं? तर त्यांनी सांगितलं मला की वरून ऑर्डर आली म्हणे। म्हटलं हे कधीसाठी आहे, आजच्या पुरतंच आहे की हे कधी, म्हणजे नेहमीसाठी राहणार हे? म्हटलं आता कारण चेकिंग तुम्ही करताय, सीट बेल्ट नाही, तुम्ही त्याला चलान देताय, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे। कारण लोकांनी या गोष्टी जर घडल्या तर लोक त्या हिशोबाने बरोबर आपल्या हिशोबाने चालतील। कारण माझ्याकडे जवळपास 8 वर्षापासून 4 व्हीलर आहे, पण 8 वर्षात एकहीदा मला विदाऊट सीट बेल्टचा चलान लागलेला नाही। कारण मी नेहमी सीट बेल्ट विअर करूनच चालतो गावाच्या बाहेर जायचं असतं तर। आता गावातल्या गावात आपल्याला जर समजा 5 मिनिटाच्या अंतरावर जायचं असेल तर आपण विचार करतो की चला आता लवकरच जायचं आपल्याला, आपण कशाला सीट बेल्ट लावायची एवढी गरज आहे, इथून निघालो। त्यातही कसं आहे, बसस्टॉपपासून तो वर्धा रोड जो आहे, वर्धेचा टी पॉईंट, या एवढा जो रस्ता आहे हा इतका खराब आहे की या रोडवरती गाडी आपण 15-20च्या स्पीडच्या वरती चालवूच शकत नाही। कारण तुम्हालाही माहिती आहे आर्वी तळेगाव रस्त्याचं काम सुरू आहे, तर रस्त्याचं काम सुरू असूनसुद्धा बऱ्याच दिवसापासून हा रस्ता झालेला नाही। आणि बसस्टॉपपासून तर वर्धा टी पॉईंटपर्यंत जवळपास हा रस्ता पूर्णतः अजूनही खराब आहे। इकडनं जाणारे आणि तिकडनं येणारे दोन्ही लोक एका साईडनं प्रवास करतात। आता शासनाला हा प्रॉब्लेम दिसून नाही राहिला की रस्ता खराब आहे, तो लवकर केला पाहिजे, त्याच्यामुळे लोकांचा जीव जाऊ शकतो, जीवितहानीसुद्धा होऊ शकते। पण त्याच खराब रोडवरती तुम्ही बॅरिगेट लावून पोलीस लोक उभे करून लोकांकडून सीट बेल्ट लावला नाही म्हणून चलान घेऊन राहिले, तर हे कितपत योग्य आहे आणि तुम्हाला कितीपट पटणार आहे हा विषय तुम्ही ठरवा। मला योग्य वाटलं नाही म्हणून मी हा जो किस्सा आहे जो तुमच्यासोबत मी शेअर केला। कारण मी आता त्या रोडनी बऱ्याच वेळा प्रवास करतो। माझ्या घरापासून वर्धा टी पॉईंट पण जास्तीत जास्त 2 मिनिटाचं अंतर आहे। त्या 2 मिनिटाच्या अंतरात मला 1000 रुपयाचा चलान बसला। जर तुम्ही आता कोणी प्रवास करत असतील तरी लक्षात घ्या, चेकिंग सुरू आहे। आपल्या हिशोबाने तुम्ही सीट बेल्ट लावून किंवा 2 व्हीलरवर जात असाल तर आपल्या हिशोबाने तिथे प्रवास करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा उदंड बसणार नाही। शासनाला जर वसुली करायची आहे तर शासनाने वसुली करावं, चलान द्यायचे चलान द्यावं, त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे। पण जर समजा रस्ता इतक्या प्रमाणात खराब आहे आणि इतक्या खराब रोडवर तुम्ही बॅरिगेट लावून तिथं या गोष्टीचा चलान देऊन राहिले, जो तिथून घरून 2 मिनिटे झाले नाही माणूस बाहेर निघाला,